हॅलो मैत्रिणींनो, आज पाहूया आपण मिरची पकोडे. मी 2 टाईपचे बनवले. एक मिरची भाजी बनवले, पापड पण तळले आणि एक कांदा भाजी तळले माझ्यासाठी. अशा कापून घेतल्या मिरच्यामधून. जाड मिरच्या आहे त्याच्यामुळे मग 2 भाग केले. अखंड पण ठेवू शकतो, पण ते खूपच जाड आहेत त्याच्यामुळे मग काही याचे 2, काही याचे 4 असे भाग करून मी कापून घेतल्या मिरच्या. आणि त्याला मीठ लावून ठेवायचं थोडं 5-10 मिनिट, म्हणजे त्याच्यामध्ये मीठ मुरते आणि चव चांगली लागते. इकडे खूप पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे मग गरम गरम म्हटलं सकाळी काय बनवायचं, तर म्हटलं आता आपल्याजवळ मिरच्या पण आहेत, मिरची भजी बनवूया असं बेत केला. आणि मी 1.5 वाटी बेसन घेतलं, डाळीचं पीठ, हळद टाकली, लाल तिखट टाकलं, थोडंसं आलं टाकलं किसून, हिंग टाकायचं, कोथिंबीर, हिंग आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि आपल्याला हे घटसर भिजवून घ्यायचं पीठ. लागलं तेवढंच पाणी टाकायचं, थोडंसं आणखी वाटलंच टाकू शकतो आपण, घट्ट आहे जरासं. तर मी आधी मिरचीची काढणार आहे भजे, नंतर मग थोडंसं एक कांदा कापून ते वेगळी काढणार आहे. आणि 1 चमचा मी राईस पीठ टाकणार आहे, त्याच्यामुळे चांगले कुरकुरीत येतात भजे. हे पापड तळून घेते. हे उडदाचे पापड आहेत. असं मधून खायला चांगलं वाटतात. हॉटेलमध्ये गेलं की आपण नेहमीच खातो, पण एक घरचे असे करून बघा, नाश्ता चांगला लागतो. वातावरण पाहून बनवायचं. आता मिरची भजी तळून घेऊया आपण. गॅस लहान मोठा ठेवायचा, एकदम मोठा पण नाही ठेवायचा आणि एकदम कमी पण नाही ठेवायचा. कधी सुरुवातीला मोठा ठेवायचा 1 मिनिट, नंतर कमी केला तरी चालते, म्हणजे आपले भाजी व्यवस्थित आतल्या मिरच्या शेकून येतात चांगल्या. आतल्या मिरच्या कच्च्या नाही राहिल्या पाहिजे आपण, कारण डायरेक्ट टाकले आहेत कापून त्या तशाच. काही जण उकडून पण घेतात. हे बघा, आता कांदा मिक्स केला मी, याच्यामध्ये 1 कांदा कापून टाकला आणि आता त्याच बेसन पिठामध्ये टाकला आहे शेवटी, आणि काढून घेते. आता भाजी तळून घेते. आवडल्यास करून बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि भाजी कशी झाली ते सांगा मला चवीला. थँक्यू. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. आणि याच्यासोबत मी चहा पण बनवला. एक ब्लॅक टी बनवली आणि एक दुधाचा चहा बनवला. डाळचाच हे घेतला आहे, गवती चहा कापून टाकला तो. आणि ब्लॅक टीला हेच पाहिजे, थोडीशी कमी चहापत्ती लागते. जास्त घेतलं तरी कडू चव येते त्याला, म्हणून कमीच पावडर टाकायची, आपली चहापत्ती टाकायची. हा गूळ टाकला आहे मी, लाल गूळ आहे हा, स्वामी समर्थ केंद्रामधून आणला आहे. आणि चांगलं उकडून घ्यायचं आहे. असं उकडून झालं आपलं, चांगलं गूळ पूर्ण वितळू द्यायचं त्याच्यामध्ये. वितळून झाल्यावर गाळून घेऊया आपण अर्धा चहा. आणि अर्धा चहा दुधाचं बनवणार आहे मी. हे दूध घेतलं आहे आणि ते राहिलेलं आहे ना, त्याच्यामध्ये मी आणखी चहापत्ती टाकून, गूळ टाकून उकडून घेतलं. आणि आता हे कॉन्सन्ट्रेट
मिक्सर याच्यामध्ये दुधामध्ये ओतते. दूध पण गरमच आहे. दूध आत्ताच तापवलं मी वेगळं. त्याच्यामुळे आता असा हा ब्लॅक टी आणि हा दोघांसाठी 2 चहा